वर्षापूर्वी. काम कसं झालंय? व्यवस्थित नाही होईल, निम्माच राहिले. काम किती कुठपर्यंत काम आहे? मेन रस्त्यापासून टाकलीच्या वाडीपर्यंत आहे. पण झालंय का पूर्ण काम? पूर्ण नाही होईल, कुठपर्यंत झालंय? फक्त निम्याचा रस्ता आहे, निम्माच झाला. आणि हा जो मुरुम वगैरे टाकलाय कोणी केलं मग? यांनी केलं, बुधवाने केलं, फक्त बिलेट मारले. तुमच्यापर्यंत पूर्ण रस्ता झाला नाही? नाही झाला. मग काय मागणी तुमची आता? पूर्ण रस्ता वास. रस्त्याचं काम कसं झालंय? का व्यवस्थित केलं होतं का त्याने? डांबर खडी वगैरे ते व्यवस्थित नाही होईल, मग व्हायला पाहिजे. पावसाळ्यामुळे खूप अडचण आहे आम्हाला. रस्त्यामुळे आमचे 2-3 पेशंट गेले रस्त्यावर काढता. ठीक. कामाचं नाव शेवगे डांग ते टाक्याची वाडी रस्ता काँक्रिटीकरण, प्रत्यक्षात काम मात्र एका बड्या बिल्डरच्या शेतापर्यंत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं आमदार हिरामन खोसकर यांच्या निधीतून खर्च केलेले तब्बल 2 कोटी रुपये. आता ज्यांच्यासाठी रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं त्या ग्रामस्थांना अजूनही धुळीतूनच मार्ग काढावा लागत असल्याने रस्ता हा बड्या हस्तीच्या सोयीसाठीचा बनलाय का असा प्रश्न उपस्थित केला जातो. इगतपुरी तालुक्यात मुख्य रस्त्यापासून टाक्याची वाडी 3 किलोमीटर अंतरावर आहे. अर्थात ठेकेदारानं लावलेल्या फलकावर तेवढं अंतर नमूद केलंय. जवळपास 400 ग्रामस्थ या ठिकाणी वास्तव्यास आहे. येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यानं खोसकर यांनी डांबराचा नको म्हणून थेट काँक्रिटीकरण करण्याचं ठरवलं. त्याआधी आमदार निधीतले 2 कोटी रुपये सढळ हाताने देऊन टाकले. काम NTP कन्स्ट्रक्शन एक्सपर्ट या ठेकेदार कंपनीला देण्यात आलं. काम तर झालं, पण कशाला पासपोस नाही असं या रस्त्याकडे पाहून सहज म्हणता येईल. उंची कुठं कमी तर कुठं जास्त, रुंदीच्याही बाबतीत तेच. साईड पट्ट्यांचा तर विषयच नाही, मध्येच माती पडलेली दिसते. एवढं करूनही फलकावर रस्त्याचं नाव लिहिलंय. त्या टाक्याच्या वाडीकरांना मात्र रस्ता असला काय आणि नसला काय असंच वाटतं, कारण त्यांच्यापर्यंत रस्त्याचं काम झालेलं नाही. काम 3 किलोमीटर पर्यंत असलं तरी प्रत्यक्षात मात्र 2 किलोमीटरच इतकाच रस्ता पूर्ण झालाय. याच 2 किलोमीटर रस्त्याच्या टोकाला एका नावाजलेल्या बिल्डरची शेती आहे. इथंच रस्ता संपत असल्याने काम टाक्याच्या वाढीसाठी नव्हे तर बिल्डरसाठी केलं गेलं होतं हे लपून राहत नाही. म्हणजे टाक्याच्या वाढीचं नाव आणि बिल्डरचं गाव असंच म्हणता येईल. त्यामुळे आमदार खोसकर यांचंही बिल्डरच्या नावाने चांग भलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.